नमस्कार मित्रांनो. राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहेत की जुलै महिन्याचा हप्ता नेमकं कधी मिळणार. तर मित्रांनो, सध्या जिल्हा आणि तालुका स्तरावर लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेगाने सुरू आहे. लाभार्थ्यांच्या याद्या अपडेट केल्या जात आहेत आणि पात्र लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड केली जात आहे. मात्र या पडताळणी दरम्यान अनेक लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अद्याप अपडेट झालेले नाहीये. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. मित्रांनो, शासनाने 21 जुलै रोजी या संदर्भात एक महत्त्वाचे पत्रक जारी केले आहे. या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की लाभार्थ्यांनी बेनिफिशरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून आपला हयातीचा दाखला तयार करून तो संबंधित तहसील कार्यालयात जमा करावा. तर ज्या लाभार्थ्यांनी आधीच हयातीचा दाखला जमा केला आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. त्यांची प्रोसेस पूर्ण होताच त्यांचा हप्ता वितरित केला जाईल. पण ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा हयातीचा दाखला तयार करून तो संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केला नसेल त्यांनी वेळ वाया न घालवता तो तात्काळ तहसील कार्यालयात जमा करा. कारण सध्या जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित विभागातील अधिकारी या कामावर विशेष भर देत आहेत, जेणेकरून कोणत्याही पात्र लाभार्थ्यांचा हप्ता अडकू नये. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत त्यांचा हयातीचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केला नसेल त्यांनी लवकरात लवकर त्यांचा हयातीचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करावा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होऊ शकतो. तर उपलब्ध माहितीनुसार 28 जुलैपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यामध्ये काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात आधीच 2,000 रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता राहिलेले दिव्यांग लाभार्थी त्यासोबतच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्याही खात्यात टप्प्याटप्प्याने अनुदान जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर घाबरण्याची गरज नाही. मात्र एकदा तुमचा हयातीचा दाखला अपडेट आहे का हे नक्कीच चेक करून घ्या. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही तुमचा हयातीचा दाखला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केला नसेल तर शक्य तितक्या लवकर संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुमचा हयातीचा दाखला जमा करून द्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.